हॅलो, मी अपूर्वा. हंग्री माइंड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी सिंपल आणि सोप्या पद्धतीने गवारची भाजी बनवली आहे. तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवली ना, तर तुमच्या घरातले सगळे ती भाजी संपवणारच. त्यासाठी मी एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक, अर्धा टोमॅटो बारीक चिरला आहे. त्यानंतर एक छोटासा बटाटा, कोथिंबीर आणि पावशेर एक गवार घेतलेली आहे. त्यानंतर मी गवार आणि बटाटा आपल्याला हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. मी इथे गवार चांगली धुवून घेत आहे. त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 3-4 पळे तेल टाकून घेत आहे. तेल तापल्यावर मी त्याच्यामध्ये मोहरी, जिरे टाकून घेतलेले आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा टाकून घेत आहे. हा आपल्याला सोनेरी थोडासा गुलाबी होईपर्यंत आपल्याला हा कांदा इथे परतवून घ्यायचा आहे. कांदा लवकर शिजण्यासाठी मी तुम्हाला दरवेळेस आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की मीठ टाका, कारण मिठाने कांदा आपला लवकर शिजतो. तुम्ही पाहू शकता आपला कांदा आता थोडा शिजत आलेला आहे. बघा, आपला कांदा शिजलेला आहे. याच्यानंतर आपण हे बारीक चिरलेले टोमॅटो आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. टोमॅटो पण आपल्याला असं मऊ होईपर्यंत आपल्याला ते शिजवायचे आहे. हे टोमॅटो पण आपले शिजलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद, लाल मिरची पावडर आणि धने जिरेची पावडर आपण टाकून घेणार आहोत. ते छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हे गवार आणि बटाटा आपण हे त्याच्यामध्ये टाकणार आहोत. हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून हा मसाला पूर्ण भाजीला लागेल. अशा पद्धतीने छान 1 मिनिट आपण ते परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. ही भाजी आपल्याला आपण वाफेवरती शिजवून घेणार आहोत. त्यासाठी आपण त्यावर एक प्लेट ठेवायची कढईवरती आणि त्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि 15-20 मिनिटापर्यंत आपण ती शिजवून घ्यायची. तुम्ही पाहू शकता आपली भाजी इथे शिजलेली आहे. ती शिजली आहे की नाही आपली भाजी ते चेक करण्यासाठी तुम्ही ते बटाटा तिथे बघायचा की बटाटा शिजलेला आहे की नाही. त्यानंतर आपण वरून त्यावरती कोथिंबीर टाकणार आहोत. आपली गवाराची भाजी इथे तयार आहे. अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.